तर या चित्रपटाने 100 कोटीपेक्षा जास्तीचा गल्ला जगभरात कमावलेला आहे. सैराटनंतर हा दुसरा चित्रपट आहे जो की 100 कोटीपेक्षा जास्त त्याने कमाई केलेली आहे. बाकी चित्रपटाबद्दल बोलायचं झाल्यास की चित्रपटावर बरेच जण रितेश देशमुखने ही भूमिका करायला नको पाहिजे होती असं त्यांचं म्हणणं होतं का कारण की त्याने अश्लील चित्रपट भरपूर केलेले आहेत. तर याबद्दल तुमचं काय मत आहे ते नक्की तुम्ही प्रतिक्रिया करा. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण राजा शिवाजी या बहुचर्चित मराठी चित्रपटाचा सविस्तर आढावा घेणार आहोत. हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांवर आधारित असून स्वराज्याची स्थापना, पराक्रम, दूरदृष्टी आणि जनतेप्रती असलेले प्रेम यांचे प्रभावी चित्रण करतो. चित्रपटाची कथा सुरुवातीपासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवते आणि प्रत्येक प्रसंगात इतिहासाची भव्यता अनुभवायला मिळते. कलाकारांच्या अभिनयाबद्दल बोलायचे झाल्यास प्रमुख भूमिकेतील कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारली आहे. संवादफेक, देहबोली आणि इतर भावनिक प्रसंगांमध्ये त्यांचा अभिनय विशेष उठून दिसतो. इतर सहकलाकारांनीही आपल्या भूमिका चोख पार पाडल्या आहेत. दिग्दर्शनाच्या बाबतीत चित्रपटाची मांडणी भव्य आणि आकर्षक वाटते. युद्धप्रसंग, किल्ल्यांची दृश्य आणि ऐतिहासिक वातावरण तयार करण्यासाठी घेतलेले परिश्रम स्पष्टपणे जाणवतात. छायाचित्रण आणि पार्श्वसंगीत चित्रपटाला आणखी उंचीवर घेऊन जाते. विशेषतः काही प्रसंगामधील संगीत अंगावर शहारे आणणारे आहे. चित्रपटाचा वेग काही ठिकाणी थोडासा मंद वाटतो, परंतु भावनिक आणि प्रेरणादायी प्रसंग त्याची भरपाई करतात. इतिहासप्रेमी, शिवभक्त आणि दर्जेदार मराठी चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी हा चित्रपट नक्कीच एक चांगला अनुभव ठरू शकतो. तर चित्रपटाच्या सकारात्मक बाजू प्रभावी अभिनय, भव्य दिग्दर्शन आणि छायाचित्रण, दमदार पार्श्वसंगीत, प्रेरणादायी आणि ऐतिहासिक कथा. तर उणीव आपण पाहूयात आपण. तर काही प्रसंगाची लांबी अधिक वाटू शकते. चित्रपटाचा वेग काही ठिकाणी संथ वाटतो. एकंदरीत राजा शिवाजी हा मराठी चित्रपट इतिहास, शौर्य आणि स्वराज्याची प्रेरणा देणारा अनुभव ठरतो. जर तुम्हाला ऐतिहासिक चित्रपट आवडत असतील तर हा चित्रपट नक्की पाहायला हवा. आणि अशाच नवीन नवीन चित्रपटांच्या समीक्षेसाठी आपले निखिल मोरे चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.